हॅलो गाईज, कसे आहात? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज सुट्टी होती, तर वळवट वळून वळवटाची खीर बनवावी म्हटलं. तर वळवट बनवण्यासाठी लागणार आपल्याला फक्त 2 वस्तू आहेत ह्या. बघा, बारीक रवा आहे हा. 1 वाटी रवा आणि अर्धी वाटीच आपल्याला फक्त दूध घ्यायचं आहे. दूध थोडंच घ्यायचं आहे आपल्याला. फक्त रवा आणि दूध हे दोन्ही मिक्स करून आपण वळवट बनवणार आहोत. तर वळवट बनवण्यासाठी बघा, जो आपण 1 वाटी आधी रवा घेतलेला आहे तो आपण ताटात काढून घेतला असा. ताटात काढून घेतलेला रव्यात आता आपण थोडं थोडं करून दूध घालणार आहोत. बघा, दूधच फक्त वापरायचं आहे, पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपल्याला. आणि थोडं पातळ भिजवायचं आहे हे पीठ. रवा आहे ना थोडासा जरा बारीक असल्यामुळे त्याला जरा दूध शोषून घेतो नाही का, त्यामुळे थोडंसं आपल्याला हे पातळ भिजवावं लागतं. बघा, आणि पटकन भिजला जातो, त्याला काही जास्त वेळ लागत नाही, काही नाही. रवा भिजून घ्यायचा आपल्याला असा थोडा पातळसर. दूध आणखीन थोडंसं आपल्याला लागणार आहे याला, पण ते आपण नंतर घालणार आहोत. आता हे आपण असं चांगलं भिजून घेतलं हे पीठ. असं फक्त रवा भिजवला आहे, बाकी दुसरं काहीसुद्धा घातलं नाही आपण त्याच्यात. याला आम्ही वळवट म्हणतो, कुठे कुठे याला बोटवे म्हणतात, आणखीन कुठे काही म्हणत असतील, पण मला वळवट म्हणतात एवढंच माहिती आहे आमच्याकडे. बघा, आता हे आपलं रवा भिजून झालेला आहे. फक्त 1 वाटी रवा आहे, तो आता आपण परत त्याच वाटीत काढून 1-2 तासासाठी ठेवणार आहोत. म्हणजे मग तो आपला असं चांगला फुलतो रवा नाही का. आता हा रव्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून आता आपल्याला 1-1.5 तास तरी रेस्ट करण्यासाठी ठेवावं लागेल, तेव्हाच तो आपला चांगला असा भिजल नाही का. याला मैदा बिदा काहीसुद्धा वापरायची गरज नाही. बघा, आपला आता 2 तासांनी रवा चांगला भिजला आहे. बघा किती घट्ट झाला. मी अगदी पातळ पीठ भिजवलं होतं हे. बघा, रवा आपला असा घट्ट झाला आहे. तर आता आपण ह्या रव्यात थोडंसं अजून दूध घालायचं. दूध घालू आपण ह्या रव्यात थोडंसं अजून, जेवढं मावेल तेवढंच अगदी, पण जास्त पण पातळ नाही करायचं, नाहीतर ते बोटवे हाताला चिकटतात, तोडताना त्रास होतो आपल्याला. हे खूप बारीक आणि खूप चेंगट काम आहे हे. अख्खा दिवस जातो 1 वाटीभर बोटवे तोडण्यासाठी किंवा वळवट करण्यासाठी. पण याची खीर इतकी सुंदर आणि अप्रतिम लागते ना. या वळवटापासून फक्त खीरच नाही, तर याच्यापासून आपण खिचडीसुद्धा बनवू शकतो. बघा, आता आपण एकसारखा करून घेतला हा रवा भिजवलेलं आपलं हे पीठ चांगलं, आणि आता एक एक असं तोडून आता हे सारखं करून घेणार. बघा, असं करून घ्यावं लागतं याला, तेव्हा ते आपलं वळवट चांगलं होतं असं छान. अशी लांब तार करून घेतली म्हणजे मग असं तोडायला आपल्याला सोपं पडतं. बघा किती बारीक काम आहे, एक एक हे तोडावं लागतं. मशीनमध्ये तर आपण 1 किलोचं पण 10 मिनटात आणू शकतो करून, पण जे घरचं करून खाण्यात जी चव आहे ना, ती बाहेरची खाण्यात नाही आहे. बघा, हे एक 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 इतकं बारीक तोडत बसावं लागतं दिवसभर, पण इतकं सुंदर असं अगदी दाणेदार आणि सुंदर असं असं वाटतं एकदम तांदूळ आहे. इतकं छोटे छोटे आणि इतके छान लागतात ना हे खायला, खूप सुंदर. पण हे करायला मेहनत पण खूप लागते. 1 वाटीभर पिठाचं वळवट वळायला अख्खा दिवस लागतो तेवढं करण्यासाठी. बघा, आधी थोडा हात बसत नव्हता, आता हळूहळू हात बसतो बरोबर, आणि सवय होती. हे सगळं काय आम्ही आमच्या आजीने शिकवलेलं आहे आम्हाला हे सगळं. हे खूप खूप म्हणजे खूप जुनी रेसिपी आहे. तुमच्या तिकडे ह्या वळवटाला काय म्हणता हे तुम्ही मला नक्की सांगू शकता. बघा, खूप खूप म्हणजे खूप सावकाश प्रोसेस आहे याची, पण पेशन्स पण खूप लागतात हे करण्यासाठी, खूप वेळ द्यावा लागतो. पण हे ज्या दिवशी मला वेळ असेल ना त्याच दिवशी मी हे करते. अख्ख्या उन्हाळ्यात रोज वाटी वाटी भिजवलं ना तर कसंही पण वर्षभर पुरेल एवढं आपल्याला 1 किलो 2 किलोचं हे वळवट करून ठेवावं लागतं. आणि दुधात भिजवल्यामुळे हे सोवळ्यात पण आपल्याला वापरता येतं.
खिरीसाठी नैवेद्यासाठी. आणि हे खूप वर्ष टिकतं, हे वर्ष टिकतं, त्याला काहीसुद्धा होत नाही. याच्यात दुसरं काहीसुद्धा घातलं नाही आपण, फक्त रवा आणि दुधाचा वापर करून आता हे वळवट वळतोय बघा. बघा आता हात बसायला लागला आहे माझा आणि आता पटपट व्हायला लागलं आहे हे वळवट. खूप छान लागते याची खीर. खीर होती, खिचडी होती, फक्त हिंग आणि मोहरीची फोडणी करून खूप सुंदर याची खिचडी लागते. जर गोड आवडत नसेल तर तुम्ही ते तिखट मिठाचं सुद्धा करून खाऊ शकता. पण हे एक 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 तोडण्यासाठी खूप म्हणजे खूप वेळ द्यावा लागतो. बघा आता आपलं वळवट तयार होत आहे, किती छान असं. आता हे वळवट आपल्याला उन्हात ठेवायचं आहे वाळवायला. आता म्हणजे खूप 2-4 ताटं तरी भरतात याच्यापासून. बघा आता हे वळवट आपलं एक ताट झालेलं आहे. जास्त नाही हे करायचं, नाही तर ते एकमेकाला चिकटतं आणि गोळा होतो त्याचा. त्यामुळं असं थोडं झालं की दुसरं ताट घ्यायचं आपल्याला. बघा ह्या आता ते ताट आपण वाळवायला ठेवलं. आता दुसऱ्या ताटात पण आता आपण हे वळवट वळून घेणार आहोत. बघा खूप जुनी आणि पारंपरिक रेसिपी आहे आपली ही. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा आपले एका वाटीपासून 2-3 ताटं तयार झालेत वळवटाचे. एक होस तर दुसरं आपलं ताट लगेच वाळून जातं, त्याला जास्त वाळवायची गरज पडत नाही, काही नाही. जास्त ऊन नसलं तरी चालतं, घरात फॅनच्या हवेखाली सुद्धा हे सुकतं. बघा किती दाणेदार आपलं वळवट तयार झाला आहे, सुंदर. कुणाला वाटेल हे तांदूळच आहेत की काय. बघा पण हे दिवसभर एक एक हाताने तोडून हे बनवावं लागतं, खूप वेळ द्यावा लागतो त्यासाठी. पण ही खायलासुद्धा खूप सुंदर खीर लागते याची. बघा मी याची अर्ध्या वाटीची खीर पण बनवली आहे. वळवट आधी थोडंसं भाजून घ्यायचं आणि फक्त दूध घालायचं आणि थोडीशी साखर. वेलची असेल तर घाला, नसली तरी चालते. पण त्याची खीर इतकी अप्रतिम लागते ना, खूप सुंदर, खूप मस्त. बघा आपले दाणेदार अशा वळवटाची खीर आपली तयार आहे. हे वळवट आहे ना, बघा किती बारीक झाले, खूप सुंदर लागते याची खीर. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघू शकता तुम्ही, वळवट आपला अगदी तयार आहे. खीर पण आपली झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.